विवेकानंद म्हणतायत 8 वर्षाच्या मुलीचा 30 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होतोय आणि त्याला आम्ही विरोध केला तर आमचा धर्म बुडवताय असं म्हणतात. तुमचा संमती वयाचा कायदा सुरू आहे त्यावेळी विवेकानंदांनी राखाल म्हणजे ब्रह्मानंदांना पत्र पाठवलंय आणि विवेकानंद म्हणतायत 8 वर्षाच्या मुलीचा 30 वर्षाच्या घोड नवऱ्याशी विवाह होतोय आणि त्याला आम्ही विरोध केला तर आमचा धर्म बुडवताय असं म्हणतात. विवेकानंद पुढे विचारतात मुलगी वयात येण्यापूर्वी तिला आई बनवायला निघालेला समाजाला कसला आलाय धर्म. पुढे म्हणतात आपल्या धर्मात याहूनही वाईट गोष्टी आहेत आणि आज वेळ अशी आलेली आहे की धर्मातल्या चांगल्या गोष्टींचं जतन करत असताना या वाईट गोष्टी आपण नाकारल्या पाहिजेत. स्त्री पुरुष हे एकाच पक्षाचे दोन पंख आहेत. ते जोपर्यंत समतोल नसतील तोपर्यंत घर, परिवार, राष्ट्र, मानवी समाज उभाच राहणार नाही. बिजोबराशी किंवा वृद्ध माणसाशी विवाह करत असेल तर मी त्या माणसाचा खून करू शकेन. ही एवढी भूमिका आहे. हे पत्र आहे 23 डिसेंबर 1895 आणि त्याच वेळी विवेकानंद अमेरिकेत सांगतायत समाजातला स्त्रीतत्वाचा दर्जा उच्च राहावा म्हणून हिंदूने बालविवाह निर्माण केलेले आहे.